नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, तर लास्ट टाइम जो आपला 3 लेयरचा केक होता त्याच्याबद्दल सगळ्यांनी खूप सारे क्वेश्चन्स केले होते की तो किती लेयरच्या किती साईजच्या टीनमध्ये बनवलेला. तो जो खालचा सगळ्यात खालचा बेस होता तो 8 इंचच्या टीनमध्ये बनवलेला आणि तो 1.5 किलोचा खालचा सगळ्यात खालचा बेस बनवला होता. आणि वरचे जे 2 बेस होते तो आपला हाफ किलोचा जो टीन असतो 6 इंचाचा, तर त्याच्यामध्ये मिडलवाला तो 6 इंचाचा टीन होता. आणि सगळ्यात वरचा होता तो 4 किंवा 5 इंचाचा तुम्ही टीन घेऊ शकता. माझ्याकडे 5 इंचाचा आहे तर मी त्याच्यामध्ये बनवलेला. तो सगळ्यात खालचा 1.5 किलोचा आणि जे वरचे 2 लेअर होते ते दोन्ही मिळून 1.5 किलो असा टोटल मिळून 3 किलोचा तो केक होता. आणि फायर पेपर ऑब्वियस हे केलं. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललेली की तो कसा फायर करतात ते त्यांच्याकडून व्हिडिओ आल्यावर मी तुम्हाला दाखवेल. तर त्यांची व्हिडिओ आलेली आहे तर ती तुम्ही आता बघून घ्या. स्माइल स्माइल. अरे वाह आराध्या. ओके, तर आय थिंक मला असं वाटतं की जेव्हा पण ज्यांचा पण बर्थडे आहे त्यांना पुढे बोलवून त्यांना फायर करायला सांगितलं पाहिजे. कारण की असं मला वाटतं की जो तो फायर केक झाला म्हणजे एवढा मस्त मोठा केक आणि तेवढं भारी नेम ते असं आलं पेटून असं आलं, पण तिला काही दिसलंच नाही तिच्या बर्थडेला. तर असं वाटतं की ज्यांचा बर्थडे आहे त्यांनाच ते फायर करायला सांगावं असं मला वाटतं. आणि आपण तेव्हा 2 पेपर लावलेले, कारण की सिंगल फायर पेपर लावला की नेम दिसतं म्हणून मी डबल पेपर लावलेला, 2 वेळा लावलेला आणि त्याच्यामुळे ते फायर जास्त झालं. ठीक आहे, तर आजच्या ऑर्डर्स मी मॉर्निंगलाच सकाळी 8:30 वाजता केक द्यायचा होता. तर मी काल रात्रीच बनवून ठेवलेला आणि सकाळी त्यांचा कॉल आला तेव्हा झोपेतून उठून गेली, त्यांना केक देऊन आली. ठीक आहे, तर मग आजचा तसा पूर्ण डे आपला फ्री आहे, म्हणजे असं आधीच्याच ऑर्डर्स नाही आहेत. ठीक आहे, तर मग आता बाहेर जायचं प्लॅन ठरलेला आहे. तर चला ब्लॉग स्टार्ट करूया. लवकर ये ना, आता लिफ्ट बंद झाली तर ये लवकर. मस्त मस्त डायरीज आहेत, मला ही आवडली. अजून बघते किती भारी आहेत काय बघते. ही डायरी चूज केली. तुम्ही काय काय घेतलं? ट्रॉल्या आपल्या तिकडे आहेत. मम्मी चल घे ना, काय घेऊ तिकडे घे, पैसे मी देते ना, घे ना. हा सांग ना. झालं नाही पेमेंट झालं.
अगं उलटी सुलटी चालले. ओके, तर जाऊन आलो आणि आता उद्याच्या ऑर्डर्सचं स्पॉन्ज वगैरे मी बनवत ठेवलं आहे. तर उद्या 1 kg ऑर्डर आहे चॉको चिप्स केक क्रिसमससाठी. त्यांना रात्री 11 वाजता पाहिजे होता, पण मी सांगितलं एवढ्या लेट कसं काय देणार ना, तर बघूयात जसं जमेल तसं त्यांना देऊयात. आणि जे काय ऑर्डरचं असेल काय आहे काय नाही, कारण की अजून एक ऑर्डर होती पण त्यांचं काय अजून कन्फर्मेशन नाही आलं. त्यांना फोटोज पाहिजे होते. तर ॲक्च्युली असं झालं आहे की माझी एवढेच फोटो, तुम्हाला माहिती असेल की किती फोटोज होत असतील माझे, ठीक आहे, कारण की डेलीचे किंवा म्हणजे जसे पण केक असतात आपले, तर ते खूप सारे फोटोज आधीपासूनचे ते मला शोधायला आणि माझ्या फोनमध्ये फोटोज नाही आहेत. जे काय म्हणजे गॅलरीमध्ये असतात ना तेवढे मी आता नाही ठेवत. जे काय असेल इन्स्टा यूट्यूबला टाकते ना, तर मग ते मला तिथून शोधावे लागतात. तर मी त्यांना फोटोज पाठवलेले जे मला भेटली ते, पण ते बोलले की अजून पाठव. मग त्यांना मी सरळ लिंक पाठवल्या, यूट्यूबची लिंक पाठवली, इन्स्टाची लिंक पाठवली. बोलली हे बघा याच्यात आहे, याच्यामध्ये आहेत फोटोज आणि व्हिडिओज, तर तुम्ही याच्यामधलं चूज करू शकता. कारण की एवढे सगळे फोटोज शोधायला मलाच खूप टाईम लागतो. तर मग म्हणून मग आता कस्टमरला मी सरळ हेच सांगते की हे आहे, याच्यामधून तुम्ही शोधा. कारण की नाही म्हणजे खूप मेमरी भरते केकच्या फोटोजनी, खरंच खूप मेमरी भरते म्हणून. तर येस, आता उद्याच्या ऑर्डर्सचं तर मी स्पॉन्ज बनवून फक्त ठेवलं आहे. बाकीचं जे काय फिलिंग वगैरेचं काम आहे, कारण की त्यांना रात्री 11 वाजता पाहिजे ना, असं लेट दिलं तरी केवढं टेन्शन आहे. पण बघूयात, जास्त लेट नाही करायचं आहे, देऊयात केक. आता तुम्हाला उद्याचा जो व्लॉग असला परवा येईल, असं तुम्हाला क्रिसमसच्याच दिवशी मे बी केकची डिझाईन बघायला मिळणार आहे. तर ठीक आहे, तर आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करूयात. आय नो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काहीच नव्हतं, फक्त तुम्हाला ते फायर पेपरचं कसं हे झालं, फायर झालं ते बघायला भेटलं. आणि जो मॉर्निंगला केक गेला त्याचा तर मी फोटो पण नाही काढला, कारण की मी लिटरली झोपत होती. असं झोपत त्यांचा फोन आला, 8:30ला पाहिजे होतं ना, त्यांना मी बोललेली मला 15-20 मिनटं आधी कॉल करा. त्यांचा कॉल आला, मग तेव्हा मी उठली, घेतलं फ्रीजमधून केक घेतला आणि नेऊन दिला. तर चलो, थँक्यू पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल. बाय बाय, गुड नाईट.